मित्रांनो, तुम्हाला जर पी-एफ अकाउंटमधलं तुमच्या फादरचं नाव चेंज करायचं असेल तर तुम्ही तुमच्या एकदम करेक्ट व्हिडिओमध्ये आले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पी-एफ अकाउंटमधलं तुमच्या फादरचं नाव ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही कसं चेंज करू शकता। तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगितलं आहे। आपला व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत राहा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे। चला तर कोणत्याही वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन गुगलमध्ये जाऊन इथे EPFO नावाची वेबसाईट उघडायची आहे। पहिल्या नंबरची वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला असं इंटरफेस येणार आहे। इथे तुम्हाला ऑनलाईन क्लाइम मेंबर अकाउंट ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यावर तुम्हाला आणखीन एक पेज ओपन होणार आहे। इथे तुम्हाला पूर्ण तुमची माहिती भरायची आहे। इथे बघू शकता, इथे युनिव्हर्सल अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड, तुमचा कॅप्चा आहे, इथे सर्व तुम्हाला माहिती इथे भरायची आहे। मित्रांनो, इथे मी तुम्हाला आता सर्व माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप भरायची आहे। इथे जर तुम्हाला मित्रांनो हा कॅप्चा बरोबर दिसत नसेल तर इथे तुम्ही बाजूने रिफ्रेश करून सुद्धा हा कॅप्चा रिफ्रेश होणार आहे। हा कॅप्चा रिफ्रेश झाल्यावर तुम्ही कॅप्चा भरून इथे साइन अप करायचं आहे। इथे सगळ्यात पहिले इथे साइन अप केल्यावरच तुम्हाला एंटर व्हायचं आहे। तर तुम्ही इथे साइन अप झाल्यावर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP गेला आहे। तो OTP इथे फिलअप करून इथे कॅप्चा फिलअप करून इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यावर इथे तुम्ही व्हेरीफाय झाले आहे या अकाउंटवर। इथे तुम्हाला लेटरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला PF अकाउंटमध्ये फादर नेम चेंज करायसाठी सगळ्यात अगोदर मॅनेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जॉईंट डिक्लेरेशन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जॉईंट डिक्लेरेशन या ऑप्शनवर तुम्हाला आता क्लिक केल्यावर आता एक पेज उघडणार आहे। इथे बघू शकता, थोडं लोडिंग झाल्यावर इथे तुम्हाला डायरेक्ट सिलेक्ट मेंबर ID आलेली आहे। इथे तुम्हाला तुमची लेटेस्टवाली एकदम तुम्हाला इथे तुमची मेंबर ID इथे सिलेक्ट करायची आहे, एकदम लेटेस्टवाली। ते पण इथे तुम्हाला मेंबर ID सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला गेट डिटेलवर क्लिक करायचं आहे। चला तर आता मी माझी मेंबर ID सिलेक्ट करणार आहे आणि नंतर गेट डिटेलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। गेट डिटेलवर तुम्हाला आता क्लिक केल्यावर इथे मित्रांनो एक पेज ओपन होणार आहे। इथे एक पेज ओपन झाल्यावर इथे तुम्हाला अपलोड पर्सनल डिटेल इथे बघू शकता। इथे तुम्हाला एकदम पूर्णपणे माहिती येऊन जाणार आहे। तुमचा आधार नंबर, नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फादर नेम, बाकी सर्व येऊन जाणार आहे। इथे तुमची माहिती इथे बघू शकता। तुम्ही तुमच्या फादर नेमचं नाव चेंज करत असाल तर इथे अवेलेबल डिटेलमध्ये तुमचं फादरचं नाव असं दिलेलं आहे। इथे तुम्ही चेंजमध्ये जाऊन इथे पेन्सिलच्या आयकॉनमध्ये क्लिक करून इथे तुम्ही तुमच्या फादरचं नाव इथे चेंज करू शकता। तुमच्या मतानं तुम्ही इथे फादरचं नाव काही पण करू शकता मित्रांनो। इथे तुम्हाला फादरचं नाव चेंज केल्यावर तुम्हाला अधिक काय बदल करायचे असतील तर इथे तुम्ही सर्व काही इथे बदल करू शकता। इथे बघू शकता, इथे जर तुम्हाला नॉट अवेलेबल दाखवत असेल सगळ्यात खालच्या याच्यामध्ये तर इथे तुम्हाला इंडियन सिलेक्ट करायचं आहे। इंडियन इथे सिलेक्ट केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता अपलोड सर्व्हिस डिटेलमध्ये तुम्हाला खालच्या पेजवर आल्यावर इथे तुम्हाला आता इथे आपण खालच्या पेजवर आल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या माहित्या तुम्ही इथे चेंज करू शकता। जर तुमचं बरोबर नसेल तर तो बरोबर असल्यावर तुम्हाला तर काही विशेष नाही राहणार आहे। इथे तुम्ही सर्व तुमच्या डिटेल इथे चेक करायचे आहे। इथे नाही तर तुम्ही पेन्सिलच्या आयकॉनवर जाऊन इथे चेंज करू शकता। तर इथे चेंज करू शकता आणि मित्रांनो हे सर्व तुम्ही फिलअप झाल्यावर इथे तुम्हाला इथे त्यांची टर्म अँड कंडिशन इथे ॲक्सेप्ट करायची आहे। इथे त्या बॉक्समध्ये इथे राईट क्लिक करायचं आहे आणि इथे प्रोसीडवर क्लिक करून द्यायचं आहे। इथे प्रोसीडवर तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्ही सेकंड पेजवर इथे अपलोड झालेलं आहे। इथे सेकंड पेजवर इथं पूर्णतः सांगितलं आहे की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट इथे तुम्हाला अपलोड करायचे आहे। तुमच्याजवळ अवेलेबल असणार ते डॉक्युमेंट इथे तुम्हाला इथे अवेलेबल करायचे आहे। चला तर आता इथे आपलं डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहे। इथे तुम्हाला तुमच्याजवळ ते अवेलेबल असणार आहे ते तुम्ही करू शकता। इथे पॅन कार्ड अवेलेबल असू शकते तुमच्याकडे आणि इथे मग तुम्ही पॅन कार्डसुद्धा अवेलेबल करू शकता। चला तर आपण आता आपापल्या हिशोबाने डॉक्युमेंट अपलोड करूया। तर इथे डॉक्युमेंट आता सिलेक्ट केल्यावर मित्रांनो इथे आपण आता सिलेक्ट करणार आहोत
डॉक्युमेंट अपलोड केल्यावर पहिलं डॉक्युमेंट अपलोड केल्यावर इथे दुसरं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर इथे डॉक्युमेंट अपलोड केल्यावर बघू शकता इथे इथे चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. इथे चूज फाईलवर क्लिक केल्यावर इथे त्या डॉक्युमेंटचा तुम्हाला फोटो पण लागणार आहे. तो PNGच्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे आणि 2 MBच्या कमी असायला पाहिजे मित्रांनो. हा PDF फॉर्ममध्ये किंवा PNGच्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे. तर इथे त्या डॉक्युमेंटचा इथे फोटो पण अपलोड करायचा आहे. इथे डॉक्युमेंटचा त्या फोटो पण अपलोड करायचा आहे. इथे बघू शकता पहिल्या डॉक्युमेंटचा आपण फोटो अपलोड केला. इथे तुम्हाला अपलोडवर क्लिक करायचं आहे. अपलोडवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे मित्रांनो तुम्हाला अपलोडवर क्लिक केल्यावर इथे एक थर्ड पेज ओपन होऊन जाणार आहे. थर्ड पेजमध्ये तुम्हाला इथे आता तुमचा ॲड्रेस डिटेल टाकायचा आहे आणि व्ह्यूज ऑल अपलोड डॉक्युमेंटवर इथे क्लिक करून द्यायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या टर्म आणि कंडिशन इथे ॲक्सेप्ट करायचे आहे त्यांचे सर्व आणि इथे सेंड गेट OTPवर क्लिक करायचं आहे. गेट OTPवर इथे क्लिक केल्यावर इथे मित्रांनो तुम्हाला आणखीन एक नवीन पेज ओपन होणार आहे. इथे तुम्हाला तुमचे 2 नंबर इथे व्हेरीफाय असणार आहे. त्या नंबरवर इथे OTP गेला आहे तो तुम्हाला इथं फिलअप करायचा आहे आणि हा कॅप्चर तुम्हाला बरोबर दिसत नाही तुम्ही रिप्लेस करायचा आहे. फिलअप करून सबमिटवर क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता चेंज रिक्वेस्ट सेव्ह सक्सेसफुली म्हणजे पुढच्या एम्प्लॉयला तुमची फादर नेम चेंज करायची रिक्वेस्ट गेली आहे. हे काही दिवसात तुमची चेंज होऊन जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपला इथे सेंड करूया. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असल्यास नक्की माझ्या कमेंट्समध्ये कमेंट करा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमची फादर नेमची रिक्वेस्ट हे एम्प्लॉयला गेली आहे.